नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि नागपूरमध्ये या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार या ठिकाणी झालेला आपल्याला बघायला मिळतोय। काल भाजपचे आमदार असतील, शिवसेनेचे आमदार असतील आणि राष्ट्रवादीचे आमदार असतील यांनी या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि आपल्यासोबत आज शिराळा विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार सत्यजित देशमुख आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज भाऊ काय सांगाल, आज पहिला दिवस या ठिकाणी हिवाळी अधिवेशनाचा होता। आज पहिला दिवस आमच्या हिवाळी अधिवेशनाचा होता आणि पहिल्या दिवशीच वेगवेगळ्या विधेयकांच्या संदर्भात जे अध्यादेश होते ते विधेयकांमध्ये रूपांतरित करण्याच्या संदर्भातले निर्णय आज विधानसभेमध्ये पारित झालेले आहेत आणि त्याचबरोबर या असणाऱ्या अधिवेशनाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीची सर्वंकष चर्चा करण्याच्या संदर्भातला आमचा मानस आहे। सिंचन असेल, शेती असेल, वीज मंडळाचे जे अनंत प्रश्न आहेत, आपल्या शिराळा तालुक्याच्या संदर्भात आणि शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात बोलायचं झालं तर शेतकऱ्यांच्या असणाऱ्या कर्जमाफीच्या संदर्भातलं चर्चा होऊ शकते का, ह्या संदर्भातला आमचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या पूर्ततेसाठी, पूर्णत्वास नेण्यासाठी जे राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये ज्याच्या संदर्भातला उल्लेख झालेला आहे ही आमच्यासाठी सगळ्यांसाठी अत्यंत गौरव असणारी अशा पद्धतीची बाब आहे। म्हणजे सरकारची मनीषा आहे, सरकारचा मानस आहे। आजचे आमचे आदरणीय नेते मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब, आणखीन आमचं हे सर्व मंत्रिमंडळ उद्याच्या असणारे ह्या आपल्या कार्यकालामध्ये निश्चितपणे संभाजी महाराजांचं स्मारक पूर्णत्वास नेण्यासाठी निधीची कमतरता पडून देणार नाही अशी आम्हाला खात्री आहे आणि तशा पद्धतीचे आमचे प्रयत्न असणार आहे। त्याचबरोबर नागपंचमीचा जो विषय आहे की जो सातत्यानं आम्ही चर्चेत ठेवलेला आहे, चर्चेत आणलेला आहे की वन्यजीव सुरक्षा कायदा जो आपला केंद्राचा आहे त्या केंद्राच्या कायद्यामध्ये काही सुधारणा करता येतात का, या संदर्भात राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह यांच्याबरोबर सुद्धा आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर बैठक घेऊन त्या संदर्भातलं सुद्धा सकारात्मक निर्णय घेऊन सरकारच्या माध्यमातून काही ना काहीतरी हिंदू रूढी परंपरा असणाऱ्या आपल्या रिवाजाप्रमाणे नागपंचमी नागपूजेच्या माध्यमातून परत जिवंत नागपूजेच्या माध्यमातून साजरी व्हावी, हा जो सर्वसामान्य भाविकांचा जो एक मानस आहे तो मानस या निमित्तानं आम्ही पूर्णत्वास नेण्याचा आमचा प्रयत्न। भाऊ, काल मंत्रिमंडळाच्या या ठिकाणी शपथविधी पार पडला। शिराळा तालुक्यातील जनता असेल किंवा सांगली जिल्ह्यातील जनतेच्या एक मनात होतं की भाजपला सांगली जिल्हा त्या ठिकाणी मंत्रिपद एखादं मिळव, त्यामध्ये तुमचं नाव चर्चेत होतं, मात्र त्या ठिकाणी नाव डावललं गेलं असं त्या ठिकाणी दिसतं। आपण आपल्याकडनंच ही चर्चा कळते की आमची चर्चा नावाची होती। मी पहिल्यांदाच माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राष्ट्राचे नेते नरेंद्र मोदी साहेब, अमितभाई शाह साहेब यांचं मी आभार मानतो की त्यांनी मला विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार म्हणून काम करण्याची संधी दिली, मला तिकीट दिलं आणि त्यानंतर निवडणुकीमध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी त्यांनी जोरदार अशा पद्धतीची संघटनात्मक प्रयत्न करून, नियोजन करून, कंबर कसून तो विजय जो आहे तो विजय सर्वसामान्य जनतेच्या रूपातून मला मिळवून देण्याच्या संदर्भातला प्रयत्न केलेला आहे। मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो, शेवटी असं आहे मंत्रिपद हे जिल्ह्याला मिळावं ही प्रत्येक जिल्ह्यातील असणाऱ्या नागरिकाची इच्छा असते, पण शेवटी पक्षश्रेष्ठी असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांना त्या संदर्भातली जी काय असेल त्या संदर्भातले निर्णय घेण्याचे अधिकार असतात। निश्चित मला खात्री आहे की देवाभाऊंना, देवेंद्र फडणवीस साहेबांना जिल्ह्याचा कानाकोपरा माहीत आहे। जिल्ह्यामध्ये आज एवढं उत्साहाचं वातावरण आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यामुळं जी सगळी प्रलंबित असणारी विकासाचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवणारा एक जाणकार मुख्यमंत्री झालेला आहे। ताकारी असेल, म्हैसाळ असेल, वाकुर्डे असेल, वाकुर्डे भाग 2 असेल, आपल्या असणाऱ्या शिराळा तालुक्यातल्या पश्चिम भागातल्या आमच्या 26 किलोमीटरच्या सिंचन योजना असतील, या सगळ्याच्या संदर्भातली खडा माहिती असणार आहे मुख्यमंत्री झाल्यामुळं। मला खात्री आहे की विकासाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेब कुठेही कमी पडणार नाहीत आणि त्या माध्यमातून निश्चितपणे चांगल्या पद्धतीचे आम्हाला सहकार्य करतील। आम्ही मगाशी पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांना आपण भेटलात, शिराळा मतदारसंघातील जे काही विकास कामं असतील ते त्यांना घेऊन तुम्ही भेटलात, मात्र आता जे विधान अधिवेशन जे सुरू आहे त्यामध्ये विरोधकांच्या माध्यमातून टीका करण्यात येते की हा जो महायुतीला जो मिळालेला विजय आहे तो EVM मशिनीचे त्या ठिकाणी कमाल आहे, काय सांगतो? रडीचा डाव आहे।
कारण का ज्यावेळेस लोकसभेला त्यांना विजय मिळाला त्यावेळेस त्यांनी म्हणायचं की हा लोकशाहीचा विजय आहे, आणि ज्यावेळेस 4 महिन्यानंतर विधानसभेमध्ये 2/3 बहुमत महायुती घेते त्यावेळेस त्यांनी त्यांचा पराभव जो आहे तो मान्य करायला पाहिजे. म्हणजे पराभूताची द्राक्ष आंबट अशा पद्धतीचं म्हणलं तर काय चुकीचं ठरणार नाही. आणि अशा पद्धतीचे ह्या पळवाटा त्यांनी शोधू नयेत. त्यांनी आत्मचिंतन करावं, आणि त्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आम्ही सांगतो तुम्हाला खात्रीनं, ज्या पद्धतीनं महायुतीनं समन्वय साधला, ज्या पद्धतीनं महायुतीचे शीर्षस्थ नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जातीपूर्वक प्रत्येक मतदारसंघामध्ये लक्ष घातलं, शिवसेनेचं आहे, राष्ट्रवादीचं आहे, भाजपचं आहे असं न बघता सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी जो समन्वय त्यांनी केला, आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणीपासनं ते शेतकऱ्यांच्या असणाऱ्या वीज बिल माफीपासनं ते अगदी असणाऱ्या तुमच्या सर्व बेरोजगार तरुणांना दिलेला मासिक भत्ता असेल, वेगवेगळ्या असणाऱ्या ह्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना होत्या त्या योजनेची चांगल्या पद्धतीची प्रसिद्धी आणखीन त्या असणाऱ्या प्रत्येक घटकापर्यंत पक्ष संघटना आणि सर्व घटक पक्ष पोचल्यामुळं हा विजय आम्ही हस्तगत केलेला आहे, हा विजय आम्ही मिळवलेला आहे. हा विजय निश्चितपणे EVMमध्ये छेडछाड करून होऊच शकत नाही, आणि हे विरोधकांना सुद्धा माहीत आहे. पण कुठली ती पळवाट शोधायची आणि दिशाभूल करायची हा केविलवाणा प्रयत्न चालला आहे. शेवटचा प्रश्न आहे, पहिलंच आपलं या ठिकाणी आमदार झाल्यापासूनचं पहिलंच या ठिकाणी अधिवेशन आहे, काय आपला अनुभव आहे? हे मंतरलेले वाटते, कारण का कैलासवासी देशमुख साहेबांनी खूप वर्ष इथं विधिमंडळामध्ये काम केलेलं होतं. त्यामुळं इथं आल्यानंतर इथं जनतेची सेवा करण्याची एक संधी मिळते, सामाजिक प्रश्न मांडण्याचं एक व्यासपीठ आहे, वैयक्तिक आपले असणारे जे सहकारी आहेत त्यांना न्याय देण्याचं एक व्यासपीठ आहे, आणि कायदेपालिकेमधनं आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं सकारात्मक दृष्टिकोनातून काम केलं तर आपल्या अधिकाऱ्यांच्या मार्फतसुद्धा चांगल्या पद्धतीची विकासाची कामं आपण मतदारसंघामध्ये आणखीन आपल्या जिल्ह्यामध्ये नेऊ शकतो. अशा पद्धतीची जी आमची जी एक भावना आहे ती भावना बळावलेली आहे. तर नक्कीच हे होते शिराळा तालुक्याचे आमदार नवनियुक्त आमदार सत्यजित देशमुख यांनी सांगितलेलं आहे की विरोधकांच्या माध्यमातून जी टीका करण्यात येते EVM मशीनद्वारे, मात्र तो रडीचा डाव असल्याचं या ठिकाणी सत्यजित देशमुख यांच्या माध्यमातून सांगण्यात येते. आणि शिराळा विधानसभा मतदारसंघातील जे काही विकासाची कामे असतील ते कामे या ठिकाणी पूर्णत्वास नेण्याचा आश्वासन या ठिकाणी सत्यजित देशमुख यांनी दिलेलं आहे.